मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये कोणतं तणनाशक चालतं या संदर्भात आपण माहिती देणार आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे। आज तारीख 14 जुलै 2026। तर मी ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे ही 108 नंबरचा टोमॅटोचा प्लॉट आहे। सिजेंटाची जी व्हरायटी आहे 108 नंबर त्या कंपनीचा हा प्लॉट आहे। या प्लॉटला सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन आहे। याला 2 ड्रेंचिंग आणि 2 स्प्रे कंप्लीट पूर्ण झालेले आहे। प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती तुम्ही पाहू शकता, झाडाचा घेरदारपणा असेल, छत्री असेल, फुटवे असेल, एकदम छान पद्धतीने आलेले आहेत। आणि प्लॉटला चालू वर्षी प्लॉट उन्हाळ्यामध्ये काही लोकांचे प्लॉट जमले नाही, वाढ झाली, शकाटा आले, पेरी वाढल्या, आकसा आला। आणि ह्या प्लॉटला एक नंबर पद्धतीनं आपण हे शेड्यूल दिलेलं आहे। ह्याने कृषीवर्धक ऑलराऊंडर किटची ड्रिंचिंग करून एकदम घेरदार असेल, छत्री असेल, पानांचं रुंदीकरण असेल, एकदम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। तर विषय काय आहे, तणनाशक। टोमॅटो पिकाला तणनाशक काय चालतं, तर टोमॅटो पिकासाठी तणनाशक शेतकरी बांधवांनो प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी सांगतो। प्रत्येक भागात वेगवेगळे पंप राहतात, कोणी 15 लिटरचं वापरतं, कोणी 16 लिटरचं, कोणी 18 लिटरचं, कोणी 20 लिटरचं। तर मी तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगतो। तुम्हाला बायर कंपनीचं जे सेनक्वार आहे प्रति लिटर पाण्यासाठी 1.25 मिली वापरायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला टार्गा सुपर जे आहे धानुका कंपनीचं ते तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी 1.25 मिली वापरायचं आहे। आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ऑल क्लिअर जे ॲव्हेन्यू ॲग्री इम्पॅक्स कंपनीचं ऑल क्लिअर आहे, जे विडिसाइड बूस्टर आणि जे पेनिट्रेटर म्हणून एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतं, स्पेशल तणनाशकामध्ये चालतं, ते तुम्हाला 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी टाकायचं आहे। हे 2 तणनाशक पाण्यात टाकायच्या अगोदर ऑल क्लिअर 1 नंबरला टाकायचं, त्यानंतर सेनक्वार आणि टार्गा सुपर टाकून ही एकंदरीत फवारणी तुम्हाला सकाळच्या टायमिंगला ज्या वेळेस शांत वातावरण राहील, हवा नसताना तुम्हाला ही फवारणी करायची, वारा नसताना शांत वातावरणात। त्याचबरोबर फवारणी करताना काय काळजी घ्यायची, काळजी तुम्हाला अशी घ्यायची, शेतकरी बांधवांनो, शेतकरी काय करतं, तणनाशक फवारल्यानंतर तणनाशक फवारणी केल्यानंतर काही काही शेतकरी गळे भरतात, ही एक चूक होती। तुम्हाला ज्या वेळेस तणनाशक फवारणी केल्यानंतर काही शेतकरी अशी चूक करतात, गळे भरतात। गळे भरल्यानंतर आपण जे तणनाशक फवारणी करतो हीच माती आपण काय करतो, अशी हीच माती तणनाशक मारल्यानंतर परत खोडात टाकतो। आज हा जो काही प्लॉट आहे हा 18 दिवस पूर्ण झालेला आहे, परंतु ह्या प्लॉटला हे बघा माती भरायचं काम चालू आहे, गळे। आता वारा चालू आहे चांगल्या पद्धतीने, आता कळत नाही नेमकं पाऊस होतं की नाही, वारा पण त्या पट्टीत चालू आहे, ऊन पण पडतंय। तर काय करतंय, संध्याकाळच्या टायमिंगला आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले, तेव्हा ही जी माती आहे ही आता थंड माती आहे आणि ही जी माती आपण खोडामध्ये भरतोय, गळे भरतोय। कधी तणनाशक मारण्यापूर्वी, तणनाशक फवारण्यापूर्वी खोडात गेलेली माती ही चांगली राहते। तुम्ही तणनाशक मारल्यानंतर ती जी तणनाशक इन्फेक्टेड जी माती आहे ती तुम्ही टाकल्यानंतर तुमच्या मुळीला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो, झाडाला पिवळेपणा वगैरे येऊ शकतो। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही काळजी घ्यायची। गळे भरताना हे बघा तुम्हाला कशा पद्धतीने गळा भरायचा, इकडं बघा, गळा भरताना एकदम पॅक भरायचं नाही, असं मल्चिंग राहिलं पाहिजे, जेणेकरून मल्चिंगमधली जी काही गरम वाफ आहे ती तुम्हाला बाहेर निघाली पाहिजे, व्हेंटिलेशन झालं पाहिजे, झाडाच्या मुळीला ऑक्सिजन भेटलं पाहिजे। त्याच्यामुळं हे बघा तुम्ही हे शेतकरी बांधवांचे गळे चालू आहे भरायचे। हा गळे त्यांनी कशा पद्धतीने भरलेले, माती एकदम होल वगैरे पॅक आहे का, हे बघा गळे भरताना त्यांनी मल्चिंगवर एकदम असं शीग लावलेला नाही आहे मातीचा, त्यांनी फेस बरोबर भरलेलं आहे, जेणेकरून आतली जी काही गरम वाफ असेल व्हेंटिलेशन झालं पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी भरलेली आहे। आणि मल्चिंग त्यांचं माती भरून झाल्यानंतर झाडूंनी ते मल्चिंग स्वच्छ करून घेणार आहे, जेणेकरून जो सूर्यप्रकाश आपल्या झाडांवर पडल, मल्चिंगवर पडल, त्याचं रिफ्लेक्शन आपल्या झाडावर झालं पाहिजे। त्या हिशोबाने आपण ही मल्चिंगची मातीसुद्धा क्लीन करून घेणार आहे झाडून। आता त्यांचं माती भरायचं काम चालू आहे, गळे भरायचं काम चालू आहे। त्याचबरोबर काही ह्या वर्षी असे अनुभव आले, व्हरायटी सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे। काही ज्या सीझनमध्ये जी व्हरायटी चालते तीच लावली पाहिजे शेतकरी बांधवांनो। उन्हाळ्या सीझनमधल्या व्हरायट्या ह्या पावसाळ्यात यावर्षी आले, पाऊस जसा जसा होणार तसं तसं त्यांची पानं गळणार, काळे पडणार पानं। त्याच्यामुळं व्हरायटी निवडताना सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। इथं जर आपलं जर चुकलं तर मग पूर्ण आपला सीझन फ्लॉप जातो। त्याच्यामुळे व्हरायटी निवडताना ह्या चांगल्या आणि सीझनला ज्या येतील त्याच निवडल्या पाहिजे। ओके, तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।